हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इति नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचे। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण श्लोकाला सुरुवात केलेली आहे। 10 नंबरचा श्लोक आपण घेतलेला आहे। अचल मनानं भक्तियुक्त अंतकरणानं आणि योग बळाच्या सामर्थ्यानं भगवंतापर्यंत कसं पोहोचता येतं याचं वर्णन भगवंत या श्लोकामध्ये करताहेत। माऊलींनी सुरुवात पण त्याच्यावरती केलेली आहे। ते ब्रह्मपद जे आहे त्या ब्रह्मपदाची प्राप्ती कशी होते आणि ही प्राप्ती प्रयाण काळाचा शब्द वापरलेला आहे। अखंड 8वा अध्याय जो आहे तो 8वा अध्याय आपल्या मृत्यूच्या संदर्भात जास्त आहे। सर्वसामान्यांचा मृत्यू कसा होतो आणि त्यांना कोणती गती प्राप्त होते आणि जीवनमुक्त किंवा योगी पुरुषांची जी गती आहे किंवा त्याला गती म्हणण्यापेक्षा त्या ज्या स्थितीला ते पोहोचणार आहेत त्या स्थितीचं वर्णन या 8व्या अध्यायामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतंय। आपण आता कालच्या चिंतनामध्ये 91 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता की ते तत्व जे आहे ते अव्यंग आहे, ब्रह्मतत्व अव्यंग आहे आणि ते आपल्याला प्रत्येकाला प्रयाण काळी प्राप्त करून घेता येतं। पण केव्हा? स्थिरावलीनी अंतःकरणे म्हणलेला आहे। स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे, हा महत्वाचा मुद्दा ज्ञानेश्वर माऊली आपल्याला मानतात। त्यामुळं चित्त शुद्ध झाल्याखेरीज चित्त स्थिर होत नाही आणि चित्त स्थिर झाल्याखेरीज प्रयाण काळची जी स्थिती आहे ती सांभाळता येत नाही। त्या ठिकाणी भक्तीची ताकद असावी लागते। ज्या योगिक साधना केल्या त्या योगिक साधनेची ताकद असायला पाहिजे आणि या सगळ्यांचा विचार प्रयाण काळात जर झाला तर सावध चित्तानं जसा एखादा योगी पुरुष देह सोडतो तसं आपल्याला सुद्धा देह सोडता येईल। मागे काय काय झाले या घटनेपेक्षा शेवटचा जो क्षण आहे तो फार महत्वाचा आहे। यापूर्वी आपण फोटो काढताना जे कॅमेऱ्याचं उदाहरण घेतलेलं होतं की जेव्हा कॅमेऱ्याची क्लिक आपण करतो फोटो काढण्यासाठी त्यावेळची स्थिती फार महत्वाची आहे। अगोदर कसा हसरा चेहरा होता की रडवा चेहरा होता, अगोदर कुठली कपडे घातली होती याचा कुठलाही संबंध फोटो काढताना नसतो का? जर फोटो काढताना कुठली कपडे आहेत, फोटो काढताना चेहरा कसा आहे हे अत्यंत महत्वाचं आहे। पण खरी गोष्ट अशी आहे की त्यातली जर पूर्वी काहीतरी केलं असेल तरच तेच संस्कार आपल्याला समोर येऊन उभा राहतात। म्हणून प्रयाण काळाची स्थिती सांभाळताना मनाची विचलितपणा जो आहे, चित्ताचं चंचलत्व जे आहे ते सांभाळता आलं पाहिजे। त्यासाठी भक्ती आणि योगाचा वापर आपल्याकडे असला पाहिजे, म्हणजे केला पाहिजे। याचं वर्णन भगवंत माऊली या ओवीमधून करतात। तया अव्यंगवानया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे, जो जाणून त्याचं ध्यान करतो। जाणून ध्यान करणं फार गरजेचं आहे, न जाणता नाही, न जाणता ध्यानच जमणार नाही। ज्या व्यक्तीला आपण कधी पाहिलं नाही, जी मूर्ती कधी बघितली नाही त्या मूर्तीचं ध्यान आपण करू शकत नाही। जरी ते कसलं आपण म्हणतो निर्गुण ध्यानाचा विचार, निराकार ध्यानाचा, निराकार ध्यान जर करायचं असेल तर त्या निराकारासाठी अगोदर तत्वचिंतन झालं असलं पाहिजे। म्हणून मागच्या श्लोकामध्ये कवी पुराणम असे त्याची जी वर्णन लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं आपल्याला माहिती पाहिजे, अवगत पाहिजे, म्हणून ते जाणुनी म्हणतात।
आता 92 नंबरची ओव्या, 93 नंबरच्या ओव्या जवळजवळ समान आहेत. आणि त्या कशा संदर्भातल्या आता वापरतात माऊली? योगाची प्रक्रिया वापरलेली आहेत. कारण वरच्या श्लोकामध्ये योग बलेन शब्द वापरला, युक्तो योग बलेन आणि भक्त्या युक्तो, युक्त भक्ती आणि युक्त योग, म्हणजे योगानं युक्त असलेला आणि भक्तीनं युक्त असलेलं अंतःकरण हेच उपयोगाला पडतं. आणि त्यासाठी 2 ओव्या त्यामधून माऊलीने त्या योगिक प्रक्रियेचं वर्णन सांगितलेलं आहे, ज्याचा अभ्यास आपण 6व्या अध्यायामध्ये केलेला आहे. सर्वसामान्य श्रोत्यांना आणि आपल्या सर्वसामान्य लोकांना या योगी प्रक्रियेचा फारसा उपयोग होत नाही. तेवढी देहाची स्थिती आपल्याला सांभाळता येत नाही. आणि त्यामुळं आपण योगिक बळाचा वापर न करता इथं दुसरा शब्द आहे भक्तीचा, त्याचाच विचार अधिक केला पाहिजे. पण माऊलींनी ओव्या टाकलेल्या आहेत म्हणून त्याचा विचार आपण करायचा आहे. काय स्थिती सांगतात बघा, काय करायचं तर म्हणतात, बाहेर पद्मासन रचुनी उत्तर अभिमुख बैसुनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. आता वर्णन करताना म्हणतात, आणि पुढच्या ओळीत, आतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीची प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया. वरच्या ओळीमध्ये म्हणतात, बाहेर पद्मासन घालून काय करायचा? ध्यानाचा प्रकार असा आहे की निष्काम कर्मयोगापासून झालेल्या चित्तशुद्धीचे सुख अंतःकरणात घालून, जीवी सुख सुनी अंतःकरणात घालून, बाहेर पद्मासन रचुनी बाहेर पद्मासन घालून, उत्तराभिमुख बैसुनी उत्तरेकडे तोंड करून बसावे. पद्मासन घालावं. आता पहिलीच अवघड क्रिया आहे की नाही? आपल्या सगळ्यांना पद्मासन घालता येईल नाही येईल म्हणून काय आपली साधना थांबवायची आहे का? नाही, कारण साधनेचा आणि पद्मासनाचा फारसा संबंध नाही. पण योगाचा विचार करायला आपण लागलो की योगाच्या दृष्टीनं मात्र पद्मासन आणि आसन ही अष्टांग योग जो आपण 6व्या अध्यायामध्ये पाहिला, त्या अष्टांग योगाचा उपयोग मात्र या जीवनमुक्तीसाठी भरपूर करून घेता येतो. पतंजलीच्या योगशास्त्रामध्ये जी जवळजवळ 500 सूत्र टाकलेले आहेत, त्या सूत्रांचा अभ्यास करून अंगीकारण्यासाठी तशी देहवष्टी लागते, तशी पथ्ये पाळावी लागतात. आणि सर्वसामान्य आपल्यासारख्या रजोगुणी जीवांना ही गोष्ट पाळणं फार अवघड होऊन जातं. आम्हाला खाण्यावर ताबा नाही, झोपेवर ताबा नाही, बोलण्यावर ताबा नाही, पाहण्यावर नाही, ऐकण्यावर नाही. ज्यांना हे जमलं ना पंच ज्ञानेंद्रिय ताब्यात ठेवायला, पंच कर्मेंद्रिय ताब्यात ठेवायला, त्यांना योग प्राप्त होईल. पण माऊलींनी योगी प्रक्रिया सांगितली. पहिली पद्मासन घालायचं, उत्तराभिमुख बसायचं आणि कसं निष्काम कर्मयोगापासून झालेल्या चित्तशुद्धीचे सुख अंतःकरणात घालू नये. म्हणजे आणखीन एक मेख मारलेली आहे माऊलीने, कर्मयोगाची खूप अशी साधना झालेली असायलाच पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आणि जो कर्मयोग आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिला तो निष्काम कर्मयोग आहे. आणि ज्याचा निष्काम कर्मयोगाद्वारे चित्तशुद्धी झालेली आहे त्याला एक वेगळंच आंतरिक सुखाची प्राप्ती होत असते. आणि त्या आंतरिक सुखाचा अनुभव घेत घेत पद्मासन घालून ध्यानात जाऊन आणि उत्तराभिमुख तोंड करून, आता 100 कुठली अवस्था सांगायला लागलेत? शेवटची की उभा बसायला आपल्याला शक्ती तरी असायला पाहिजे ना. आपण मरणासन्न अवस्थेमध्ये आहे, प्रयाण काळाचा शब्द वापरलाय माऊलीने. आणि प्रयाण काळामध्ये असं पद्मासन घालून उठून बसता येईल का? हाही मुद्दा आहे. बसायला येत असेल त्यांच्यासाठी ती ओवी वापरता येते. आपल्याला आपण ठरवायचं आहे, मला बसायला जमणार नाही, मला उठता येणार नाही, माझ्याकडे ताकद तेवढी उठायची नसणार, असं कायम गृहीत धरून मला काय पद्मासन घालायचं नाही असं ठरवावं. कारण पुढे दुसऱ्या साधनाने सांगितलेत ना. म्हणून इथं म्हणतात पद्मासन घालून बसा आणि आत मिळलेली मनोरमे, हृदयात एकत्रित झालेल्या ज्या मनोवृत्ती येत्या आहेत त्या आत्म्यावरील प्रेमानं स्वरूप प्राप्तीची प्रेमे आपोआप संभ्रमे मिळावया. स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप स्वरूपाशी ऐक्य करण्याची घाई झालेली असते. त्याला कधी एकदा पद्मासन घालेन आणि पद्मासन घालून त्या आंतरिक सुखाशी मी जुळवून घेईन. म्हणजे
किंबवना सोय जीव आत्मयाची आहे, ते दे होय तया नाव सुख. असे माऊली सुखाची व्याख्या करतात. अशी सुखाची व्याख्या आपल्याला बघायला मिळत नाही बरं का. किंबवना सोय जीव आत्म्याची, जीवात आणि आत्म्याची एकत्रित जेवढी एकी होते, सोय लागते आणि तेथे जे होय त्यांच्या मिलनातून जी घटना घडते त्याला आत्मसुख म्हणतात. अशी व्याख्या येते. मग आत्मसुखाच्या व्याख्येचा विचार करताना इथं म्हणलेलं आहे किंबवना सोय जीव आत्मेयाची आहे. आणि इथं तरी माऊली काय म्हणलेलं आहे, मिलिलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीची प्रेमे. त्या स्वरूप प्राप्तीवरचे प्रेम इतकं उदंड झालेलं असतं, त्यात घाई झालेली असते की आपे आप संभ्रमे मिळावया. म्हणजे तात्काळ बसून काय करावं ते प्राप्त करून घ्यावं. पद्मासन घालून उत्तराभिमुख बसून अंतरीच्या सुखाचा अनुभव घेत घेत. ते अंतरीचं सुख कुठलं आहे, कर्मयोगाचं. निष्काम कर्मयोगाचा आपण अंगीकार केलेला होता कधी, मागील माझ्या आयुष्यामध्ये. आणि त्या निष्काम कर्मयोगाद्वारे चित्त शुद्धी झालेली आहे आणि शुद्ध झालेल्या चित्तामध्ये त्याचा अनुभव, सुखाचा अनुभव येतो. आपण साधारण ना, शुद्ध पाण्यामध्ये जर आपण उन्हामध्ये शुद्ध पाणी ठेवलं किंवा चंद्रप्रकाश होता, चंद्राची प्रतिबिंब, सूर्याचं प्रतिबिंब शुद्ध पाण्यामध्ये स्पष्ट दिसतं. तसं आत्म्याचं प्रतिबिंब ह्या शुद्ध चित्तामध्ये स्पष्ट दिसायला लागतं. हे केव्हा माहिती आहे, निष्काम कर्मयोगानं चित्तशुद्धी झालेली असते. नंतर पुढचे आहे निष्काम उपासनेनं चित्त शांत झालेलं असतं. आणि शुद्ध आणि शांत जे चित्त असतं ते स्थिर असतं. पाणी शुद्ध आहे नुसतं चालेल काय, आणि हलणारं असेल तर. काही वेळा नदीचं पाणी धो 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 वाहत असतं, मागच्या वेळा आपण दृष्टांत पाहिला. अशा धो धो घडघड वाहणाऱ्या पाण्यामध्ये सूर्याचं स्पष्ट प्रतिबिंब दिसणार नाही. शुद्ध पाणी असून सुद्धा स्पष्ट प्रतिबिंब दिसत नाही, कारण शुद्धाच्या बरोबर स्थैर्य हे आत्महित महत्वाचं आहे. आणि स्थैर्य झालं की मग शांत होतं. म्हणून चित्त शुद्धी, चित्त स्थैर्यता आणि मग आत्मिक शांती, असा तो क्रम आहे निष्काम कर्मयोगाचा. आणि त्याद्वारे आपण भक्ती उपासना असा किंवा ज्ञानयोगाच्या द्वारे मोक्षाची प्राप्ती करून घेता येते. पण माऊली इथं बोलतात की ते आतलं सुख जे आहे कर्मयोगाच्या आचरणाने म्हणजे कर्तव्यवृत्तीचे सुख आहे. आणि जर समाधान झाला असेल त्या कर्तव्यवृत्तीमध्ये तर चित्त एकाग्र होतं. आता हे मिळवायचं राहिलं, ते बोलायचं राहिलं, नोकरीतलं अमुक राहिलं, मधीच रिटायरमेंट कशाला मी घेतली होती, आणखीन थोडा पैसा कमवता आला असता, रिटायरमेंट घेऊन माझा उपयोग काय झाला, असं जर मरणाच्या समयी मला आठवायला लागलं तर. मुलाबाळांचं अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, मग चित्त स्थिर कसं राहील सांगा बघू. अशाच अस्थिर असलेल्या चित्तामध्ये समाधान प्राप्त होत नाही. म्हणून कर्तव्यपूर्तीचं समाधान असायला पाहिजे. एकही कर्तव्य ज्याचं उरलं नाही त्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झालेली असते. आणि इथं समाधान सुद्धा नैष्कर्म्य स्थितीतच प्राप्त होतं. चित्ताची जेव्हा अवस्था अशी होते तेव्हा समाधान असलेलं चित्त लगेच एकाग्र होतं. ध्यानाला बसल्याबरोबर एकाग्र होतं. पण काहीतरी करायचं राहिलं ना, चित्त एकाग्र होत नाही. बघा, आपण अमुक एखादी व्यक्ती आपल्याला भेटायला येणार आहे आणि तत्पूर्वी आपण ध्यानाला किंवा नामाला बसलो तर त्या व्यक्तीचं चिंतन सुरू होते. तो किती वाजता येतोय कुणाला माहिती, त्याचा फोन वाजतोय की कुणाला माहिती, दारावर नॉक करतोय का, बेल वाजते काय, का तोच आलाय की काय, असे जे विचार चालू असतात. का, मागची सगळी कर्तव्यपूर्ती झालेली नाही ना, आणि त्यामुळे त्याच अवस्थेमध्ये हा बसला. तसं न करता माझ्या कर्तव्यपूर्ती पूर्ण झालेली आहे, आता माझं करणं काही शिल्लक नाही, अशी अवस्था ज्याला प्राप्त होते त्याचं चित्त समाधानी होऊन एकाग्र होत असतं. म्हणून माऊलींनी सांगितलेलं आहे पद्मासन घाला, उत्तरेकडे तोंड करून बसा आणि आतल्या सुखाचा अनुभव घेत घेत आतले मनोधर्मे मिनलेनी या मनोधर्मे आत्म्यावरती प्रेम करा. प्रेमाच्या द्वारे गडबडीत त्याला ती स्थिती प्राप्त करायची असते. म्हणून पद्मासन, उत्तराभिमुख बसणं, ज्ञानमुद्रा लावणं, ह्या सगळ्या योगिक प्रक्रिया आहेत. आणि बाहेर आसन काय म्हणलेलं आहे, आकळीनी योगी मध्यम नाही, आतुर मिळलेल्या मनोधर्मे स्वरूपात प्राप्तीचे प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया. बाहेर आसन आणि आत मन एकाग्र झालेलं असतं. आसनानं शरीर स्थिर करायचं आणि आत मन जे आहे एकाग्र राहून मन स्थिर करायचं आहे. मग कशावरती एकाग्र करायचं आहे मन, तर त्या आत्मस्वरूपावरती आपलं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता स्थिर करायचा प्रयत्न हा मरताना जमणार नाही बरं काय.
अगोदर ज्याचं चित्त कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊन समाधानाला पावलेलं आहे ना, त्याचं चित्त स्थिर होईल शेवटच्या क्षणाला. अचानकपणे कसं होईल? पण माऊली म्हणतात बाहेरचं पद्मासन, आत मनाची एकाग्रता आणि सर्व मनोवृत्ती ज्या आहेत म्हणजे काया वाचा मन ह्याच्यावरून म्हणजे कायेचा भाव, मनाचा भाव, अहम भाव, नंतर चित्त भाव, हे सगळे भाव एकत्र झालेले असतात. याला एकत्र मनोवृत्ती म्हणतात. आणि ही एकत्र मनोवृत्ती एकत्र झाल्याने त्या स्वरूपाला, त्या परमात्म्याला भेटण्याची त्याला घाई झालेली असते. कधी एकदा मी त्याच्याशी एकरूप होईल. जशी नदी धाव 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 धावते का, तर तिला समुद्राशी एकरूप व्हायचं असतं. म्हणून असं धावणं असलं पाहिजे. आणि धावणं कुणीकडे म्हटलेलं आहे की समुद्राच्या दिशेनं, भगवंताच्या दिशेनं धावण्याची घाई झाली पाहिजे. करावी तातडी परमार्थाची, पळावं वेगानं करावं. पण आपण वेगानं करतो काय? नाही. पारमार्थिक कामं तेवढी सवडीनं आणि सावकाश करतो. प्रापंचिक कामं मात्र अत्यावश्यक समजून ती गडबडीनं करत असतो. आपण कशाला आवश्यकता वापरायची, काय आवश्यक आहे याचा विचार कधी केलेला नसतो. म्हणून त्याला भक्तिप्रेमानं लवकर भेटण्याची तळमळ लागलेली असते. भाव जागृत झालेले असतात. पण तयारी बाहेर असती तशी आत पण करावी लागते. नुसती बाहेरची तयारी करून चालणार नाही आपल्याला. आतली सुद्धा तयारी असायला पाहिजे. आतलीच खरी तयारी आहे. बाहेर काही दंभ करता येईल पण आत दंभ करता येत नाही. म्हणून आतल्या आतची मनोवृत्ती सांभाळता आली पाहिजे. तशी बाहेरची आणि आतली दोन्ही तयारी आहे. बाहेर जग आणि आतील अंतःकरण याविषयी वैराग्यच निर्माण झालं पाहिजे. जगाविषयीचं वैराग्य आणि अंतःकरणाचं वैराग्य, अंतःकरणापासून वैराग्य, ही सगळी मनोवृत्ती एकदा तीर झाली की ती अंतर्मुख होईल. आणि म्हणून म्हणतात आपे आप संभ्रमे मिळावया. आतल्या आत ती स्थिर होऊन त्या भगवत स्वरूपाशी एकरूप व्हायला जाईल. दोन विवींच्या द्वारे तीच स्थिती कोणती? योगिक प्रक्रियेची स्थिती मांडलेली आहे. कारण श्लोकामध्ये योग योग बलेन हा जो शब्द आहे तो त्यासाठीच वापरलेला आहे. माऊली त्यासाठी वापरतात. 94 नंबरच्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा, आकळणीने योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानोनी निगे ब्रह्मरंध्रा. दुसरी एक योगिक प्रक्रिया वापरलेली बघा, त्या स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने आकळणी योगी, आकळणे म्हणजे प्राप्त होणे. तो जो योगाचं बळ प्राप्त झालेलं असतं त्या बळानं कुंडलिनी सुद्धा युत्थान पावते. कुंडलिनी जागृत होते. 6व्या अध्यायामध्ये आपण बघितलं. आणि मध्यमा मध्य मार्गे म्हणजे मधली नाडी जी आहे त्या मधल्या नाडीनं, सुषुप्न नाडी त्याला म्हणतात. एका बाजूला इडा, एका बाजूला पिंगळा, मध्ये असते ती सुषुप्ना, म्हणून त्याला मध्यमा शब्द वापरलेला. मध्यमा म्हणजे मध्य नाडी, मध्य नाडी म्हणजे सुषुप्ना नाडी. ती सुषुप्नेच्या मधल्या मार्गाने कुठे जाते? अग्निस्थानोनी निगे, जठराग्नीच्या स्थानापासून म्हणजे नाभी स्थानापासून कुठेपर्यंत? ब्रह्मरंध्रापर्यंत जायला निघते. ही स्थिती सुद्धा योगातली आहे. आपली कुंडलिनी जागृत झालेली नाही असं गृहीत धरून आपण बोलायला लागलोय आणि खरंच आहे ते. अगदी कोणतरी हाताच्या बोटावर मिळणारी, हाताच्या बोटावर सांगता येते अशी लोकच आपल्याला कुंडलिनी जागृत करणारी मिळतील. खोटं खोटं सांगणारी खूप मंडळी मिळतात. हे माझ्या गुरुनी माझी कुंडलिनी जागृत केली, माझे गुरु कुंडलिनी जागृत करतात, त्या कुंडलिनीतून ते असे असे प्रवास करतात. हे सगळ्या गोष्टी काही खऱ्या, त्यातल्या बऱ्याचशा खोट्याच असण्याची शक्यता असते. आपला ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. योगाचा मार्ग सोसण्यासारखा नाही. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा माऊलींनी वर्णन केलेलं आहे. ही काय लोखंडाचे चणे चावून खाण्यासारखी प्रकार आहे. तेव्हा डोंगर घेता मुकड फाटे शब्द जो वापरतात. डोंगर जर गिळायला गेलो तर तोंड फाटणार नाही काय? तशी योगाची क्रियाची जी आहे आत्ताने वर्णन केलेले आहे. आकळणी योगे मध्यमा मध्य मार्गे. आपल्याला अजून नाड्याच आपल्या 3 आहेत हे माहित नसतं. एक इडा नाडी डावी, पिंगळा नाडी उजवी, त्याला चंद्र नाडी आणि सूर्य नाडी म्हणतात. योगाच्या प्राणायामाच्या प्रक्रियेमध्ये याला खूप महत्व आहे. याचं महत्व कमी नाही बरं काय, महत्व कमी नाही. आपल्यासाठी काय आहे हे बघायला पाहिजे. त्याचं महत्व त्या ठिकाणी असणारच आहे. कोणी त्याचा उपयोग करायचा ते करू शकतात.
आपल्यासाठी काय उपयोगाचं हे फार महत्वाचं असतं. पुन्हा आपण घेताना म्हणायचं मला या इडा पिंगळाचा काय संबंध कळत नाही. आपण आपला वर्णनच केलंय भक्ती आयुक्ता. तू भक्तीने युक्त होऊन सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकतोस. मनाच्या स्थैर्यानं भक्तीच्या मार्गानं तू जाऊ शकतोस. काल एक आपण उभी घेतली होती की कोणती वहिला निघ आणि भक्तीची या वाटेला, असा शब्द जो माऊली वापरतात. आणि पावशी निजधाम माझे, माझ्या अव्यंग निजधामाला प्राप्त होशील. म्हणजे तोही मार्ग सोपा आहे ना. मग माऊली योगातले अगदी महामेरू आहे, सम्राट आहेत ते. त्यामुळे त्यातलं त्यांचं जे आत आहे ते थोडस त्यांच्या ओवीतून झलकल्याशिवाय राहतच नाही, डोकावल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते म्हणतात आकलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानोनी निघे. अग्निस्थान जो शब्द वापरलेला आहे तो जठराग्नीच्या ठिकाणी, म्हणजे नाभिस्थान ज्याला आपण म्हणतो किंवा नाभीच्या खालचा भाग ज्याला आपण म्हणलेला आहे, ज्या ठिकाणी आणि चक्र आहेत त्या चक्राच्या आधारावर म्हणजे तिथं त्या ठिकाणी त्याला नाभिस्थान म्हणलंय. त्या नाभिस्थानातून निघणारी ही सगळी गोष्ट अगदी ब्रह्मरंध्रापर्यंत, ब्रह्मरंध्र म्हणजे आपल्या मस्तकापर्यंत घेऊन जातात. पण इथं अष्टांग योगाच्या स्वाधीनत्यामुळे होतं तसं काय, सुषुप्त नाडीच्या म्हणजे मध्य मार्गाने आज्ञाचक्रातून, असाही अर्थ एका ज्ञानेश्वरीच्या अर्थकारानं भाष्यकाराने केलेला आहे की आज्ञाचक्रातून ब्रह्मरंध्राकडे, ब्रह्मरंध्र म्हणजे मस्तकातली पोकळी, मस्तकातल्या पोकळीकडे जाते, असं प्रवाहित होतात. असं 6व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन याचं खूप आलेलं आहे. त्यामुळं आपण त्याच्यावर जास्त वेळ घालवण्याचा अर्थही नाही, कारण आम्हाला ती साधना आम्ही करणार नाही आहोत असा त्याचा अर्थ आहे. ते अचेत चित्ताचा सांगा तू, आहाच वाना दिशे मांडतो, जेत प्राणू गगना अंतू संचरेगा. परत एक योगाची क्रिया बघा. जेव्हा प्राण त्या मूर्ध्य आकाशात प्रवेश करतो तेव्हा जड प्राण व चित्त आत्मा यांचा वरवर, आहाच वाना म्हणजे वरवर संगम झाल्यासारखा दिसतो. जेत प्राणू गगना अंतू संचरेगा म्हणजे मस्तकातल्या पोकळी, त्याला मूर्ध्य आकाश म्हणलेला आहे. मूर्ध्य आकाश म्हणजे मस्तकातली पोकळी आहे. असा संचार करणाऱ्या प्राणवायूचा आणि देहादी स्थूल चैतन्याचा संबंध वरवरचा आहे असं कळतं. जड आणि जे चेतन आहे, जड प्राण आणि आत्मा यांचा संयोग, हे प्राणायामाच्या आधारानं जड प्राण आणि आत्मा यांचा संयोग झाला असं वरवर वाटतं. वरवर शब्द वापरलाय बघा. ते इथे अचेत चित्ताचा सांगा तू. अचेत म्हणजे जड आणि चित्त म्हणजे चैतन्य आत्मा यांचा सांगा तू म्हणजे संगम. आहाच वाहना दिशे मांडतो, वर झाल्यासारखा मांडल्यासारखा वाटतो. जेत प्राणू गगना अंतू संचरेगा, त्यावेळी मस्तकातील पोकळीमध्ये हा प्राणवायू आणि देहादी स्थूल चैतन्याचा संबंध वरवरचा आहे त्याला कळायला लागतं. 96 नंबरची ओवी बघा. परी मनाचे निस्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरिला, योग बळे आवरिला सज्ज होऊनी. ही ओवी आमच्यासाठी उपयोगाची साधनेची आहे. का तर ह्यातून आम्हाला साधन करता येते ना. वरच्या ज्या ओव्या आहेत त्या साधन करता न येण्यासारख्या आहेत. इथे काय म्हणतात, परंतु इथून जो प्राण मनाचे निस्थैर्य धरिला, तो प्राण जो चंचल न होण्याकरता मनाच्या स्थैर्याने धारण केलेला, भक्तीची या भावना भरिला, भक्तीच्या भावनेने भरलेला, योग बळे आवरलेला सज्ज होऊनी, असा तो योग बळानं आवरून धरलेला असतो आणि लय पावण्यास तो सज्ज असतो. आता लय होणार, नदी समुद्रात मिक्स होणार, अगदी काहीच अंतर राहिलेलं आहे. त्याला म्हणायचं शेवटची जी स्थिती आहे ती स्थिती आपल्यासाठी उपयोगाची आहे. मग त्यासाठी काय म्हणतात ते, मनाचे निस्थैर्य धरिला. आपलं मन म्हणजे अंतःकरण स्थिर आणि शांत असलं पाहिजे. भक्तीची भावना भरिला म्हणजे भक्ती प्रेमानं तो उत्थंबलेला असतो. तो प्राण मनाने स्थिर केलेला असतो आणि भक्तीच्या प्रेमाच्या भावनेने भरलेला असतो. योग सामर्थ्यावरती योग बळे आवरीला सज्ज होऊन, योग सामर्थ्याच्या बळावर तो संपन्न होऊन रेडी असतो, तयार असतो, सज्ज झालेला असतो. म्हणजे त्या योगी पुरुषाचे मन हे मृत्यूसमी स्थिर झालेलं असतं, अचल असतं. मनसा चलेन प्रयाण काले मनसा अचलेन, अच्छल झालेलं मन त्याचं असतं.
आणि प्राणशक्ती खरं विचार करायला गेलं तर प्राणशक्ती चंचल आहे, कारण वायू आहे ना त्यामध्ये. प्राणशक्ती चंचल, त्याला आवरण्यासाठी मनाचं स्थैर्य लागतं. मग प्राणायामाचा अभ्यास हा ध्यानासाठी का थोडा का असताना उपयोगाला पडतो, त्याचं कारण आहे. ध्यानासाठी नाम सांभाळावं लागतं आणि दुसरी गोष्ट तत्वचिंतनाची जोड द्यावी लागते, तरच ध्यान सिद्ध होत असतं. आमचं ध्यान बरेच वेळा घसरलेलं जाण्याची शक्यता आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवाला येते. बघतोय आपण की रोज आपण जे ध्यान करतो ते कुठेतरी भरकटलेलं असण्याची शक्यता आहे. पण यांचं जे आहे की प्राणशक्ती चंचल, त्याला आवरण्यासाठी मनाचं स्थैर्य लागतं. कारण जे वायू आहे, प्राण जो आहे तो प्राण हे मन हे वायू तत्वाचं बनलेलं आहे. मग मनाला जर स्थिर करायचे असेल तर वायू तत्व स्थिर करायला पाहिजे, प्राणशक्ती स्थिर करायला पाहिजे. प्राणशक्ती स्थिर झाली की मन स्थिर होतं आणि स्थिर मनानं भगवंताशी एकरूप होता येतं. ह्या स्थैर्य व्हायला मनात मध्ये भक्तिभाव तरी पाहिजे, जगाबद्दलचं प्रेम पाहिजे. कुणाबद्दलचा जर द्वेष निर्माण झाला तर ध्यान करताना, कुणाबद्दलचा तरी मत्सर वाटायला झाला तर, कुणाबद्दल जर ईर्ष्या मनात आली उत्पन्न झाली तर ध्यान करताना शेवटच्या क्षणाला, तर काय होईल, त्याच गतीला प्राप्त होईल. म्हणून म्हणलेलं आहे भक्तीचा फार गरज आहे, मनाच्या स्थैर्यासाठी सुद्धा अत्यंत गरज आहे. कारण भक्ती जी आहे ती भगवंतच सगळं करतो या भावनेवर आधारलेली असते. त्यामुळे आपण काय करत नाही आणि त्यामुळे ह्यांच्या क्रियेला काही अर्थ राहत नाही. आणि त्यासाठी आतापर्यंत जो दुसरा एक मार्ग, त्यासाठी आतापर्यंत झालेल्या योगाभ्यासाचं बळ लागतं, त्याशिवाय प्राण आवरला जात नाही. म्हणून 6व्या अध्यायामध्ये आपली तयारी करून घेतलेली आहे तशी की प्राणायाम जे आहेत, प्राण नियम नियम आसन प्राणायाम, ही जे 8 अंग जे आहेत योगाची, आणि ही योगाची अंग त्यानं पूर्ण केलेली असतात. त्यातले महत्वाचे म्हणजे यम नियम सांभाळावा लागतो. आम्हाला अजून आसन सुद्धा जमत नाही आणि डायरेक्ट आपण काय करतो तर मन चित्त ध्यान लावण्याचा प्रयत्न करत असतो. ध्यानाची क्रिया ही पुढची आहे, अगोदर आपण ध्यानानं सुरुवात करतो. म्हणून आमचं बहुतेकांचं ध्यान लागत नाही. माझे सद्गुरू डॉक्टर काका सुद्धा ध्यानाची प्रेरणा, ध्यानाबद्दल जास्त डिटेलमध्ये जातच नाही. ते नामाचा अभ्यास करायला सांगतात, कारण नामाच्या अभ्यासामध्येच ध्यान इन्क्लूड आहे. आपल्याला ते लक्षात येत नाही. फक्त सतत नामाचा अभ्यास करणारे जे असतात, मी नामाचा अभ्यास म्हटलं नाही बरं का, नामाचा अभ्यास म्हणजे नाम जप नव्हे, हे महत्वाचं आहे. नाम नामी नामधारक यांची एकत्र जूट जमायला लागते तर मन स्थिर होतं. आणि मन स्थिर झाल्याशिवाय पुढचं जो आहे काय म्हणलेलं आहे की मनाचे स्थैर्य धरला भक्तीच्या भावना भरेला, योग बळे आवरला सज्ज होणे. असा आवर कसं करता येईल, घालता येईल सांगा बघू त्याच्यावर. कधीच नाम घेतलेलं नाही, कधीच जगाबद्दलचं प्रेम नाही, सगळ्यांच्या बद्दल जर मत्सर असेल तर ध्यानामध्ये मन स्थिर होत नाही. म्हणून सुरुवात करतानाच आपल्याला बैठकीची सुरुवात व्यवस्थित करावी. नामाला सुद्धा बैठक लागते, ध्यानालाच नाही. मी नाम घेतो कुठं, गाडी चालवताना घेतो, काम धंदा करताना घेतो, हे आहे हे पण गौण नाम आहे. ते खरं नाम आहे ते बैठक मारून घेतलेलं नाम, नामासाठी घेतलेलं नाम. हे आपण कामातून नामाचा विचार करत असतो. हे कामातलं नाम जास्त स्थिर स्थैर्यता देत नाही. बैठकीचं नाम आहे त्यासाठी बसायचा सरावच करावा लागतो. यामध्ये जवळजवळ 2-3 महिने 4 महिने जाऊ शकतात. काय बघा किती अडचण आहे. बसायला शिकायला आपल्याला 2-3 महिने जावं लागतात, चांगलं बसायला शिकायला. रोज बसतोच की आपण, जेवायला बसत नाही आपण, त्याला काय बसणे म्हणत नाही. बसणे या शब्दाचा अर्थ आहे की बैठक पक्की असली पाहिजे. त्यासाठी मांडीच घालायला पाहिजे असं तरी कुठं आहे, खुर्चीवर पण बसायला पाहिजे, पण न हलता अगोदर शरीर आवरलं पाहिजे. त्यासाठी योगाची बळ लागतं. शरीरच आवडत नाही. इथं खाज उठली, तिथं खाज उठली, नाकाला काहीतरी चावल्यासारखं वाटतं, डोळे जरा अशी मिचकवल्यासारखे आपण करतो, तोपर्यंत कुणाचा आवाज आला काय असं वाटायला लागतं, रिंग वाजली की काय फोनची असं वाटायला लागतं. आणि त्यामुळं सारखं हालचाल शरीराची चालू असते. जोपर्यंत शरीर स्थिर होत नाही तोपर्यंत नामात मन लागणारच नाही. म्हणून इथं मनाचं स्थैर्य करायला योग बळाची गरज आहे म्हणून सांगितलेलं आहे, भक्ती बळाची गरज आहे. भक्ती म्हणजे काय, समस्त विश्वाबद्दलचं प्रेम
आतमध्ये साठलेलं असायला पाहिजे. तोच देव आहे. हे समस्त वासुदेव असा प्रतितरशीचा भाव माऊली 9व्या अध्यायामध्ये बोलतात. हे समस्त वासुदेव ऐसा प्रतितीचा भाव म्हणलेला आहे. अशी ज्याची प्रतिती असते सगळं वासुदेवच आहे, त्याला मन का चंचल करेल त्याचं सांगा बघू. कुठल्या कारणानं चिंतन करेल? सगळं जगच वासुदेव आहे, मग त्याची ईर्ष्या कुणाबद्दल असेल? तो कोणावर रागावेल आणि कुणाचा मत्सर करेल सांगा? कारण सगळे त्याचीच रूपं होऊन बसलेली असतात. आणि म्हणून भक्तीची गरज का म्हणतात? त्यासाठी. शरीराला योग बळाची गरज कशी लागते बघा. प्राणायामाचा सराव जर थोडासा आपण जर केला तर त्या प्राणायामामुळं आणि श्वासाकडे लक्ष दिल्यामुळं, श्वासाकडे लक्ष देणं ही एक ध्यानातली पहिलीच प्रक्रिया आहे, सुरुवातीची आहे. काही संप्रदायामध्ये श्वासावरच लक्ष केंद्रित करणं हीच साधना सांगितलेली आहे. पण वारकरी संप्रदाय, आपला शिवगड संप्रदाय जो आहे तो शिवगड संप्रदाय आमच्या सद्गुरूंचा संप्रदाय. आता संप्रदाय म्हणजे काय वेगळा आमची शाखा आहे अशातला भाग नाही. हे उपनिषद वेद याला अनुसरून, वेदांताला अनुसरूनच ती साधना आहे. कोणती? नाम साधना, ध्यान साधना. तर त्यात थोडासा का प्राणायाम असावा. तब्येतीसाठी प्राणायाम हा भाग वेगळा आहे, तो आपण करूया. पण कोण करत असतील तर, तब्येत म्हणजे काय, त्याने काय मरायचं थांबत नाही. रोज प्राणायाम करतोय म्हणजे मरणारच तरी पण, तो काय विषय नाही आहे. म्हणून प्राणायामाचा उपयोग खरा आपलं मन आणि शरीर शांत राहण्यासाठी करायचं. आपल्या शरीराकडे पहिल्यांदा लक्ष द्यायचं नामाला सुरुवात करण्यापूर्वी. ही पहिली प्रक्रिया, आपण ती करत नाही बरं काय. आणि म्हणून काय असं गबाळपणानं काहीतरी गडबडीनं गोंधळानं सगळं करायचं आणि सगळं विस्कळते, अस्पष्ट होते. आणि अस्पष्ट झालं का नाही, झालं कसं म्हणजे कसं होतंय, एखादं पाणी आहे, ते पाण्याचा सगळा चिक्कर आत बसलेला आहे, आपणच जातोय आणि नामाच्या द्वारेच तो हलवतोय चिक्कर सगळा. आपली बैठकच स्थिर झालेली नसते ना, नाम कसं घ्यायचं सगळं माहिती नसतं ना. समजून घेतलं पाहिजे प्रक्रिया व्यवस्थित. अगोदर काही दिवस स्थिर शरीर करण्याचाच अभ्यास करावा. फार महत्वाची गोष्ट आहे, ते आपण लक्षात घेत नाही. शरीरामध्ये डोळे आहेत, हात आहे, मांडी आहे, हे सगळे अवयव शरीराचे. मनाचं सोडून द्या. पण ज्यावेळी तुम्ही शरीराकडे पाहाल ना, त्यावेळी मनाला दुसरं काही कामच राहत नाही आणि मन स्थिर झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. कारण दुसरा विचारच नसतो. विचार कोणता असतो? शरीर माझा हलता कामा नये. आणि हलता कामा नये म्हणत म्हणत आपण जरा श्वासाकडेच लक्ष केंद्रित करायला लागलो ना, तर शरीराकडे लक्ष जातंय आणि शरीर गप्प झालेलं असतं. शरीर गप्प झालं की श्वास स्थिर होतो, मन शांत होते. आणि शांत मन झालं आणि नामाला सुरुवात आपण शांतपणे केली. गडबडीनं नाम कधी घेऊ नये. अगदी शांतपणे आपल्याला ऐकायला येईल अशा आवाजामध्ये नामाला सुरुवात करायची आणि नामावर नंतर लक्ष केंद्रित करायचं. श्वासावरलं काढायचं आणि नामावर ठेवायचं. आणि नामावर म्हणता 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 ज्याचा आपण नाम घेतो त्याची प्रतिमा, मूर्ती समोर डोळ्यापुढे आणावी. ती ध्यानाची प्रक्रिया सुरुवात होते. बोलावा विठ्ठल हे नाम घेणं आहे आणि पाहावा विठ्ठल हे ध्यान करणं आहे. तुकोबा बरोबर अभंगामधून सांगतात. करावा विठ्ठल म्हणजे त्याचं मिलन आहे. काय म्हणतात तो? काय? मनाची स्थैर्य धरीला भक्तीची या भावना योग बळ्यावरीला सज्ज होणे. असं ते प्राण गगनांतू संचरेगा, वरती आहेच उभी टाकलेली, ही शांत होते. मग ती प्राणशक्ती शांत झाली ना, मग आतल्या ज्या सगळ्या इच्छाशक्ती ज्या आहेत ती इच्छाशक्ती सुद्धा शांत होते. कारण दोनच शक्ती आपल्याकडे काम करत असतात, एक प्राणशक्ती आणि एक इच्छाशक्ती. प्राणशक्ती ही शरीराशी संबंधित आहे, इच्छाशक्ती अंतःकरणाशी संबंधित आहे. त्यामुळे इच्छाशक्ती संपवणं फार गरजेचं आहे. आपण प्राणशक्ती संपवायची, वाढवायची काही गरज नाही. प्राणशक्ती वाढवणं, संपणं ही फक्त आपल्या प्रारब्धावर, शरीराला लागून असलेल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. कारण शरीर प्रारब्धाचं ऐकतं, दुसऱ्या कुणाचंही ऐकत नाही. डॉक्टरांचं ऐकत नाही, गुरूंचं ऐकत नाही, आपलं आपण ऐकत नाही, ज्ञानेश्वरीचं ऐकत नाही. का? त्याला प्रारब्ध आहे ना, ते प्रारब्धाप्रमाणे चालते, ते प्रारब्धाप्रमाणे चालते. जग हे ईश्वर सूत्री धरले, ईश्वराचं सूत्र आहे, त्यानं धरलंय ती प्रारब्धाच्या दोऱ्या आपल्या हातामध्ये. त्याप्रमाणे प्रारब्ध चालत असतं. मग ती प्राणशक्ती वाढणार, कमी होणार, काय करणार आहे आपण? प्राणशक्ती हळूहळू क्षीणच होते, वाढत नाही कधी. असती जायते, वर्धते, विपरीत मध्ये सगळं पुढचं आहे. क्षीयते, म्रियते, असं प्राणशक्तीला लागू आहे. प्राणशक्तीला विकार आहे, हे लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. कारण प्राणशक्ती शरीराशी संबंधित आहे.
प्राण जातो याचा अर्थ ते क्षीण झालेला आहे म्हणून जात असतो. आपला मुद्दा आहे मनाचं स्थैर्य आणि भक्तीची भावना आतमध्ये असली पाहिजे. अशी भावना जर जागृत करून आपण म्हणलं तर त्यासाठी म्हणून भक्त्या युक्ता योग बलेन चैव म्हटलेलं आहे. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. अंतकाळी आपण सावध असणं फार गरजेचं आहे. अंतकाळची सावधानता फार महत्वाची आहे. हे उत्तराभिमुख बसा नाही बसा, आपलं मन स्थिर असलं पाहिजे. मी आता लांबच्या प्रवासाला निघालोय. पंढरीच्या वारीमध्ये कसं रामकृष्ण हरीचा जय करत मला जायचं आहे, पंढरपूरला पोचायचं आहे, या भावनेने सगळे वारकरी जसे निघालेले असतात दिंडी मधोमध्ये, त्यामध्ये त्यांना कुठलाही बोध नसतो. तसा म्हणून अंतकाळी सावध असणं पाहिजे. कारण आपलं स्टेशन कुठलं आहे, कुठं आहे, केव्हा उतरायचं आहे, हे जसं आपण गाडीत बसल्यावर म्हणतोय ना, तसंच आहे. आता माझी शेवटचा प्रवास सुरू झालेला असतो. प्रयाण म्हणजे निघणे आणि काळ म्हणजे ती वेळ, जायची वेळ. प्रयाण काळ म्हणजे त्या वेळेचा जो प्रवास आहे ना शेवटचा, त्यासाठी उतरायचं कुठं ठरलं पाहिजे. आवरावर अगोदर करून घेतली पाहिजे. ओझं कमी असलं पाहिजे. प्रवासाला जाताना जरी आपण साध्या प्रवासाला वारीला जरी गेलो तर ओझं कमी असलं की त्रास कमी होतो. ह्या प्रवासाला ओझच चालत नाही. हातात जरा जरी काय असलं तरी आपल्याला प्रवेशच आत होत नाही. म्हणून सगळंच टाकावं लागतंय. मनानं सगळं टाकावं लागतं. तोपर्यंत मन आत मरेल त्या भगवत तत्वाशी एकरूप होत नाही. ही भक्तीची प्रक्रिया किंवा योगाची म्हणूया आपण. अगोदर आवरावर झाली पाहिजे. झाकाझाकी अगोदर करून घेतली पाहिजे. नंतर होत नाही. प्रयाण काळाच्या वेळी गडबड असते त्यावेळी आणि जायचं असतं लवकर, त्यामुळे ओझं कमी असायला पाहिजे. आवरावर ओझं कमी असली ना नसलं तर आवरावर लगेच होते. मला आता कुठे जाताना कोणतरी म्हणलं दारात आलं, चला हो येत आहे काय, तर मी लगेच चप्पल घातलो निघालो, त्याच्या गाडीमध्ये बसलो निघालो. झालं काय आवरायचं नाहीत काय माझं आवरायचं झालं, चला बसा निघालो. असं आपल्याला करता येईल काय? ज्यावेळी कार घेऊन आपल्याला यम येतील न्याला, आता कार घेऊन येतात काय दुसरं काय घेऊन येतात कुणाला माहिती, कसली पालखी घेऊन येतात. पण दारात येऊन उभा राहिला ना तर आपली आवरावर झाली नाही असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून आपली आटोपणं अगोदर असतं ते केलं पाहिजे. म्हणजे स्टेशनची तयारी अगोदर झाली पाहिजे. गाठोडं तयार पाहिजे. गाठोडं तयार नसेल तर गोंधळ होतो. तोच गोंधळ माझी शेवटची गती ठरवतो. धोका आहे. म्हणून अंतकाळी सावध राहायलासाठी अगोदर सावधानतेचा अभ्यास करायला पाहिजे. तरी अवधान एकले दिजे, नामावर ध्यान मृत्यूवर अवधान द्यायचं. अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. माऊली पहिल्याच ओळीमध्ये 9व्या अध्यायाला सुरुवात करतात. याचा अर्थ असा आहे की अवधान हे जे आहे ते अवधान आपण निघालोय त्याकडे आहे. म्हणून मला आता पाठीमागचं काही राहिलेलं नाही, ही आवरावरी झालेली असते. काही शिल्लक राहिलेलं नसतं. शिल्लक राहिलेलं शिल्लक म्हणता येत नाही, कारण प्रपंच म्हटलं की शिल्लक राहण्याची शक्यता आहे. पण मनातून मी शिल्लक काय ठेवलं नसेल तर कर्तव्यपूर्तीचा आनंद शिल्लक असणार तेवढा, बाकी काय नाही. माझं आता काही करायचं राहिलेलं नाही. असं झालं की त्याला म्हणतात आवरावरी झालेली आहे. तयार आपण असलो पाहिजे. सज्ज होऊनी योग बळे आवरीला, आवरावर केली सज्ज होऊनी. आवरीला इथं नियंत्रण केलं असा अर्थ आहे. आपण आवरला शब्द आवरावर अगोदर करून घ्यावी. गोंधळात येता कामा नये. आता आपली 4-5 जण सरीला निघालोय, ते दारात येणार आहेत गाडी घेऊन, आपण बसलो ना दारात, दार वगैरे बंद करून माझी बॅग घेतली, दारात त्यांची वाट बघत बसलो. आली गाडी, बसलो, झाली माझी आवरावर झाली होती. का अगोदर मी तयारी केली होती. तशी मृत्यूची तयारी करता आली पाहिजे. कुणालाही जमण्यासारखी गोष्ट आहे बरं काय, कुणालाही. यासाठी फार मोठी साधना करायला पाहिजे. फार ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे. काहीही नाही. फक्त ही मनाची तयारी आहे. आणि मन माझं आहे का जगाच्या मनाची तयारी करायची आहे काय? माझ्याच मनाची तयारी करायची आहे. माझ्याच मनातून संसार काढून टाकायचा आहे. आणि तो कधी आवरावर करताना अगोदरच सगळा पसारा करून ठेवला. आणि याला प्रवासाला निघायचं असेल तर पसारा आवरल्याशिवाय जाता येईल काय? नाही म्हणे माझा गॅस बंद करायचा राहिला म्हणून आणि परत पाठीमागे यायची, अशी पाठीमागे यायची सोय त्यामध्ये नाही. म्हणून आपण सगळंच करून ठेवावं. मग त्याला कर्तव्य म्हणा, त्याला प्रपंच म्हणा, पण तो फिका होत गेलाच पाहिजे शेवटच्या क्षणाला. शेवटचे क्षण काही वर्षे राहिलेली असतात ना, त्या काळामध्ये प्रपंचाचं भानच असता कामा नये. म्हणजे प्रयाण काळीची सुलभता व्यवस्थित होते. सुलभ असा प्रवास आपला होतो प्रयाण काळाचा.
पण तो प्रवास सुलभ व्हायला आपण सुटसुटीत अगोदर तयार असलो पाहिजे ना. इतकं काही असतं तर प्रपंचाचं आवरणच आम्हाला जमत नाही. कर्तव्य कर्तव्य म्हणून सतत त्यामध्ये असतो. म्हणून आपली आवरावरीत माऊली बोलतात, मनाचेनी स्थैर्य धरिला, अशी प्रेमयुक्त भक्तीनं, भक्तीची या भावना धरिला, प्रेमयुक्त भक्तीनं भगवंताच्या चरणी लीन होता आलं पाहिजे. म्हणून मन शांत आणि स्थिर करायला नाम भक्तीसारखं दुसरं साधन नाही. सगळ्या संतांनी सिद्ध करून झालं. सिद्ध संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले आणि ते शोधून काढले ते हे श्रीहरीचे नाम. निळवरायांचा अभंग आहे. संत सगळे एकांतात बसले म्हणे, त्यांची बैठक परिषद झाली. त्या परिषदेला सगळ्यांनी चिंतन केली आणि चिंतनातून बाहेर पडलेलं सार कोणतं, ते हे श्रीहरीचे नाम, असं निळवराय म्हणतात. त्याचा अर्थ संतांनी शोधून काढलेलं सुलभ साधन आहे नाम. त्यानं मन शांत होतं, स्थिर होतं. प्रपंचाबद्दलची आसक्ती हळूहळू कमी व्हायला लागते. नामाचा अभ्यास नित्य वेळेला प्रत्येक ठराविक वेळी बसून, ठराविक ठिकाणी बसून तेच नाम रोज घेऊन असा जर अभ्यास आपण रोज करायला लागलो तर अत्यंत दुसऱ्या कुठल्या विधी करायची काय गरज सुद्धा नाही. नाम विधीच हा विधी आहे सगळ्यात मोठा. त्यासाठी उदबत्ती लावा, उत्तराभिमुख बसा, थोडेसे काही पत्ते म्हणून सांगितलेले आहे. लावायचे असेल तर लावा उदबत्ती, लावायचं असेल तर बसायचं असेल तर बसा उत्तराभिमुख. पण उत्तराभिमुख बसल्यामुळे हरीची याद असा म्हणते माऊलींची तुकोबांचा अभंगच आहे. तुका म्हणे हरीच्या दासा, काहीतरी वर्णन आहे, ते वर्णन केलेलं आहे. शुभ काळ अवघ्या दिशा. तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दिशा. सगळे काळ शुभ आहेत आणि सगळ्या दिशा शुभ आहेत. कुणाला? तुका म्हणे हरीच्या दासा. अगोदर दास तरी हो, मग म्हण मी उत्तराभिमुख बसणार नाही, काय गरज आहे, मग कशाला पाहिजे बैठक मारायला पाहिजे, ते सहज बी नाम घेता येत नाही का, हे कोणी म्हणावं? दास हो अगोदर विठ्ठलाचा, भक्तीचं अंतकरण तयार होऊ दे आणि मग म्हण मला दिशेची काही गरज नाही. जोपर्यंत मला गरज आहे तोपर्यंत दिशा सांभाळल्या पाहिजेत, वेळ सांभाळली पाहिजे आणि बैठक सांभाळता आलीच पाहिजे. दुसरं काय म्हणताच येत नाही. म्हणून सकामता नसेल ना तर आपोआप बैठक स्थिर होते. म्हणून सावध असू आणि स्थिर होतं, सावध असू तर स्थिर होतं. आपण सावध नसेल ना हे करताना. नाही, माऊलींची फार सुंदर उभी आहे बघा 14व्या अध्यायामध्ये. तो म्हणे गा अर्जुना, अवधानाची सर्व सेना मिळवून या ज्ञाना झोंबावे गा. काय करावं म्हणतात माऊली? अवधान सगळं त्याचं जे एकवटलेले सगळे इंद्रिय तिकडे लावायचे. कान, डोळे, आपली सगळ्या शरीराची प्राणशक्ती तिकडे एकवटली ना तर आपोआप स्थिर होतं आणि आपण त्याच्याशी एकरूप झाल्याचा अनुभव येतो. आपल्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांना हा अनुभव असेल, कारण नामाने हा अनुभव येतोच येतो. पण नामाच्या अभ्यासाला किती दिवस करायचा हे विचारण्यासारखा प्रश्न नाही. हा प्रश्न चुकीचा आहे आणि प्रश्न चुकीचा जो असतो त्याला उत्तरच नसतं. चुकीच्या प्रश्नाला उत्तर कसं असेल सांगा बघू. मग कोणता चुकीचा प्रश्न आहे? मी किती काळ नाम घ्यायचं, हा चुकीचा प्रश्न आहे. जितका वेळ तू त्याच्याशी भेट होत नाही तोपर्यंत नाम घ्यायचं. म्हणून तशाच अवस्थेत आपण जर भक्तियुक्त अंतकरण, योग बळाची सहाय्यता आणि मनाची स्थैर्यता जर प्राप्त झाली तर माऊली म्हणतात, परी मनाची नि स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरिला, योग बळे आवरिला सज्ज होऊनी. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.